नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज एक स्पेशल व्हिडिओ बनणार आहे. तुम्हाला माहितीच आहे 2 एप्रिलपासून महालक्ष्मी जत्रा चालू आहे डहाणूमध्ये. तर आज मी चाललो आहे, दरवर्षी तसाच जातो आहे. तर आज मी निघालो आहे माझ्या खास मित्रांबरोबर, जे ठाण्याचे मित्र कॉलेजचे. तर अचानक प्लॅन ठरलं की चला रवी आपण कुठे तर लाँग ड्राईव्ह वन डे पिकनिक करूया. तुम्ही बोललं त्यांना महालक्ष्मी जत्रा चालू येणार का? तर आमचं प्लॅन असं पटकन ठरलं आहे 2 मिनटात. आणि आता निघालेत ते 5 मिनटात पोचते तिकडं माझ्या बंगल्यावर. आणि बघा इकडं स्कॉर्पिओ पण रेडी आपली. तर ते आले का आम्ही लगेच निघतो आहे, दाखवतो तुम्हाला कसा होतो आहे. आणि त्याच्यानंतर मेनूमध्ये जेवायला काय दिलं राजनी, त्यांनी काय घेतलेलं आहे सगळं आपलं तो दिसेलच. जत्रा कशी भरलेली आहे ते पण दिसेल. भुजिंगचं तिथं एक स्पेशल भुजिंगचं काउंटर असतं ते पण तुम्हाला दाखवतो. आणि फुल एन्जॉय तुम्हाला दाखवतो. चला बाय बाय. फक्त हात करा. तर मंडळीचं आम्ही ऑन द वे थांबलो आहे मध्ये जरा नाश्ता करायला. थोडंसं झाड भेटलेलं आहे बघा. आणि ब्रेकफास्टसाठी आणलेलं आहे विरूबाईने आणलेलं आहे ढोकळा, वहिनीने दिलेलं बनवून. आणि बरोबर चटणी सुद्धा आहे. विशालबाई साफ करतो आहे. हा विरूबाई. हे जास्त नाही, मला कमी दे एकदम. नंतर अजून घे. नंतर बघा. मिक्स करतो. हा बघा मुंबई अहमदाबाद हायवे. आता आम्हाला इथून महालक्ष्मीला अजून आम्हाला जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर बाकी आहे. तर आम्हाला तिघांना भूक लागलेली आहे आणि बाहेरने नाश्ता आणलेला आहे. सो गाईज संडे असल्यामुळे क्राऊड एकदम खतरनाक आहे, भरपूर गर्दी आज. एवढं दुपारी पण, रात्री तर विचारू नका. सगळं फायनल महालक्ष्मी पोहोचलेलं आहे. आता सर्वप्रथम चालू आहे त्यांच्या दर्शनाला. बघा किती गर्दी आहे. आणि मागे बघू शकता विशाल आणि विरू टोपी घेतात, कारण ऊन भरपूर पडलेलं आहे. त्यांना सण होते. चष्मा आणि टोपी बघायला गेलेत. तर दर्शन झाल्यानंतर मग आम्ही जाणार भुजिंगला बघायला. भुजिंग घ्या. टोपी घेतोय विशाल भाई पण टोपी घेतोय. सो गाईज फायनली आम्ही ज्या गोष्टी आतुरतेने वाट बघत होतो ते भुजिंग एरियामध्ये आम्ही आलेलो आहेत. बघा सगळीकडे लेफ्ट राईटला भुजिंगचे स्टॉल भरपूर आहेत. हे एवढ्या उन्हामध्ये दुपारी आम्ही आलो आहे. रात्री इथं बघणार तर गर्दीच पाय ठेवा जागा नसते. तसं मी फ्रायडेला पण येऊन गेलो, रात्री खूप गर्दी. हे बघा सगळ्यात फायनली आमच्यात दुपारची सोय झालेली आहे. आम्ही बघा चाकण्यात काय घेतलेलं आहे. हे आहे मूग डाळ, टॅमॅटो वगैरे टाकलेलं आहे. हे अंडे आहे तिथं. आणि ही खास आपली भुजिंग, महालक्ष्मी फेमस भुजिंग, जिच्यासाठी लांबून लोक येतं खायला. आणि हा लसूण चिवडा आणि आमचे ब्रँड आहेत. तर चला हे बघा आमचे 2 मित्र माझे विशाल विरूभाई. चला चालू करतो आम्ही. आणि नंतर मग जेवायला बघू आपल्या ऑनचर काय काय आहे. धरून दिलेलं आहे मला राज पाटीलने, ते पण तुम्हाला दाखवतोय. चलो बाय बाय. येस चलो. तर चला मंडळी, खूप टाईम झाला आहे, 3:45 वाजले आम्हाला जेवायला. थोडी सिंगिंग पण झाली आणि स्टार्टरचं एकदमच खूप पोट भरलं होतं. तो रिलॅक्स झालो अर्धा 1 तास. आणि आता जेवायचा प्रोग्राम चालवलेला आहे. आणि बघा इथं मटन, सलाड, भाकरी. राजनी सकाळी लवकर उठून मटन बनवलं आणि भाकरी पण दिले आहेत. ऐकत नाही, बोलतो मटन घेऊनच जा. हे बघा हा कंटेनर, हे सलाड वगैरे आहे. आणि आता उशीर खूप जेवतो आहे. इथं विरूबाई आमचा खूप फॉर्ममध्ये आहे, विशालबाई. तर चला हे बघा स्पीकर माझा. सिंगिंग झाली, आता परत थोडा टायमात डान्सिंग होईल, ते पण तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये. तर चला भाईला विचारतो आमचं आगरी जेवण कसं वाटलं. भाई काय बोलतो? आगरी मटन एक नंबर, खूप सुंदर. वहिनींनी एक नंबर जेवण बनवलेलं आणि चव आगरी पद्धतीची एकदम अगदी जिभेवरती रेंगाळत आहे. इतकं छान सुंदर जेवण झालेलं आहे. भाकर आणि जेवण मस्त लागत आहे. वा वा वा, धन्यवाद.
वीरूभाई तुला आवडला? एक नंबर, एकदम एक नंबर, मस्त एकदम झालं जेवण सगळं. कसं वाटलं आगरी मटन मस्त ना? टेस्टी, मस्त, एकदम जबरदस्त झालंय. थँक्यू. तर चला एन्जॉय करा. चालू आहे भरपूर जेव्हा लाजायचं नाही, भाकरी भरपूर आपल्याकडे आहे. ओके चलो चला. तर काय मी पण जेवतो आता. हे बघा चला मंडळी, जेवण झालेलं आहे. 4:30 वाजले संध्याकाळचे. खूप टाईम झाला जेवायला. आणि जेवण बघा सुस्तले कसे, माझे मित्र काही सुस्तले बघा. एवढं खाल्ले ना का त्यांना तर चालता येतं. मी बोलू चला गाडीत बसावं, नाही बसवत गाडीत. थोडं थांबू, आपण रेस्ट करू. त्या बघा झाडाखाली आंब्याचं झाड आहे खूप मोठं. त्याचं सावळी पण मस्त आहे. आम्ही आता अर्धा तास आराम करतो. आम्ही सर्व पॅकअप करून थोडं आम्ही डान्सिंग पण करणार. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू जत्रेमध्ये. थोडी शॉपिंग करायची बाकी आमची, तर ते करून झालं मग आम्ही पुढचा प्रवास डायरेक्ट घरी. तर चला आता आपण पुन्हा भेटू आपण डायरेक्ट जत्रेमध्ये. उसका बता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे. जबरदस्त. फिर किसी के चेहरे का रंग खिल गया, बिछड़ा हुआ आज कोई उसको मिल गया. फिर किसी के चेहरे का रंग खिल गया, बिछड़ा हुआ आज कोई उसको मिल गया. हवा 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 खुशबू लुटा दे, कहाँ खुली है खुली, तुझको बता दे, अब उसका बता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे. क्या बात है, सुपर डांस, एक तो डांस आया मेरा. ये अदालत की क्या काम कर गई, जाते जाते हंसी शाम कर गई. ये अदालत इसकी क्या काम कर गई, जाते जाते हंसी शाम कर गई. हवा हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली दिल को बता दे, अब उसका बता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे. वाह सुपर, रंगलाई मिला. जिंदगी की धूप को साया कर गई, आज मेरे पास से वो गुजर गई. जिंदगी की धूप को साया कर गई, आज मेरे पास से वो गुजर गई. क्या बात है. हवा हवा खुशबू लुटा दे, दवा खुली है खुली, दिल को बता दे, अब उसका बता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे. हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली है खुली, दिल को बता दे, अब उसका बता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे. थँक्यू सो मच. सो गाईज आता आम्ही घरी जायला निघालो आहे जत्रेतून. पण जाता आता आम्ही ब्रिजच्या खाली थोडं थांबलो आणि शॉपिंग करतो. हे बघा आम्ही सफेद कांदे घेतले. सफेद कांदे मला माहिती असेल थोडे महागच असतात, 150 रुपये एक जुडे इथं. कांदे मस्त मोठे आहेत. तर चला आता पुढेपर्यंत जातो आहे. थोडं हे घेतो आहे काडगोळे ब्रिजच्या खाली.
आणि तिथून मग डायरेक्ट चिक्कू पण घेतो. ताडगोळे आणि चिक्कू राहिलेत. विशाल आणि विरू तिथे आहेत ब्रिजखाली. गर्दी बघा किती आता वाढतच झाली. असं संध्याकाळ होत चालली ना, गर्दी खूप वाढत चालली बघा. क्राऊड बघा. हे बघा गर्दी बघा. ताडगोळ्यानं गर्दी बघा ती. विशालचा फोन आला होता, ताडगोळे घेतले होते बघा. गर्दी बघा. नंबर लावावा लागते ताडगोळ्याचा, लवकर नंबर लागणार नाही तर डिमांड खूप आहे. हे बघा इथं बघा. आणि इथून मी चिक्कू आणि हे घेतोय जॅम. चला आता गाडीजवळ जातोय. विशाल आणि विरू गाडीवर पोहोचलेलं आहे, पुढे गेले ते. कारण ते लोक त्यांनी कांदे नाही घेतले, त्यामुळे मला थोडं आतमध्ये जायला लागलं. हे बघा पार्किंग बघा आत्ताच किती फुल झाले. नाईटला पार्किंगला पण जागा नाही आणि चालायला जागा नसते जत्रेमध्ये. जत्रेवरती हे बघा दोघे आमचे जत्रेमध्ये आईस्क्रीम खायला. हॅलो हॅलो एक मिनटं. हे बघा आईस्क्रीम खायला थांबलेत आणि बाजूलाच माझी गाडी होती. बटरस्कॉच एक बटरस्कॉच. तर चला माझा पण आला बटरस्कॉच घेतलेला मी फालुदा. तर चला या खायला. एकदम भारी. तर चला मंडळी, जत्रेमध्ये खूप मजा आली, खूप एन्जॉय केली, खूप खाल्ला पिल्ला, खूप फिरलो. आणि आता आमचा शेवटचा मोमेंट. आम्ही आता चालू घरी निघालो आहे. घरच्या प्रवासाला वाजले 6. तर आम्हाला जवळजवळ 8-8:30 वाजतील पोचायला. तर चलो गाईज, लेट्स गो.